जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण घेऊन आलो आहेत। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती आपल्याच हातात असावी असे प्रत्येक पक्षाला वाटतंय। परत यासाठी मुंबईत स्वतःची संघटना मजबूत असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतंय। परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल। ओपिनियन पोलमध्ये एकूण मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी कोणता पक्ष जिंकेल आणि कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल त्याचाच वृत्तांत आपण बघूया। मुंबई महापालिकेवर 30 वर्ष ठाकरेंची सत्ता आहे। या ओपिनियन पोलमध्ये आपण बघूया शिवसेना ठाकरे सत्ता राखतील की भाजपची सत्ता येते। संपूर्ण आपण ओपिनियन पोल बघूया। त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट। राष्ट्रवादी अजित पवार हे 4 जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यानंतरचा पक्ष आहे शिवसेना शिंदे गट। शिंदे गटाच्या 18 जागा येतील। विधानसभेला त्यांनी मुंबईत चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जास्त जागा मिळताना दिसत नाही। त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। राज ठाकरेंचा पक्ष या ओपिनियन पोलमध्ये 15 जागा जिंकताना दिसत आहे। राज ठाकरेंचं विधानसभेला झालेला खराब प्रदर्शन याला कारणीभूत आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या 15 जागा येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार। यांच्यासुद्धा 3 जागा येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। भाजपाने खूप तयारी केलेली दिसत आहे, परंतु त्यांच्या केवळ 67 जागा येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहतील असं या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे। त्यानंतर इतर आणि अपक्ष असे 15 जागा जिंकताना दिसत आहे। त्यामध्ये छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून अशा 15 जागा जिंकतील। त्यानंतर महाविकास आघाडीमधील दुसरा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस। काँग्रेसच्या मुंबईत 24 जागा जिंकताना दिसत आहे। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना ठाकरे। ठाकरेंच्या शिवसेनेला 81 जागा या मुंबई महापालिकेत जिंकताना दाखवल्या जात आहे। 81 जागांवर येऊन शिवसेना ठाकरे मुंबईतला सर्वात मोठा पक्ष असेल असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये दिसतोय। त्यामुळे मुंबईकरांनी मुंबईत ठाकरेंची शिवसेना पाहिजे असा पण करूनच त्यांना निवडून देतील असं दिसतंय। त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फडकेल यात काही शंका नाही। सर्वसमावेशक हिंदुत्व आणि ठाकरेंची मराठी माणसाशी जोडलेली नाळ, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फडकेल यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल। धन्यवाद।